माझं नाव रेव्हरंड प्रकाश बी भोसले, राहणार कोल्हापूर. मी सध्या सेंट थॉमस चर्च सातारा, इंग्लिश चर्च सातारा आणि कुपवाड ख्रिश्चन चर्च कुपवाड या ठिकाणी पाळक म्हणून मी कार्यरत आहे. आणि आज देवाच्या वचनामधून बोलत असताना प्रभू येशूच्या नामामध्ये मी आपल्या सर्वांना सलाम करतो. आणि परमेश्वराच्या सामर्थ्याकडे आपण वळण्यापूर्वी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया. प्रियाडो, आज पेंटिकॉस्ट आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी असणारा जो थीम आहे द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो आहे पवित्र आत्म्याचं दान, आणि अँग्लिकन भाषेमध्ये त्याला शुभ्र रविवार किंवा पेंटिकॉस्ट संडे असं देखील म्हटलं जातं. आणि यासाठी दिलेले जे शास्त्रपाठ आहेत, स्तोत्र 139, योएल याचा 2रा अध्याय आणि त्याचे 28 ते 32 वचनं, आणि नवीन करारामधून प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 वचनं. आणि या वचनांच्या आधारे आपण आज पेंटिकॉस्ट किंवा पवित्र आत्म्याचं जे दान आहे या संबंधानं माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमप्रिय परमेश्वरा, तुझ्या वचनाचा प्रचार करणं, तुझ्या वचनाचा प्रसार करणं हा एक आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे प्रभू. आणि म्हणून तुला मी विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू, आज तुझ्या वचनामधून बोलत असताना बोल, तुझा दास ऐकत आहे प्रभूजी. तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या वचनानुसार प्रभू तू अधिकाधिक सहाय्य कर. तुझ्या कृपेनं भर, तुझ्या दयेनं भर प्रभू परमेश्वरा. अनेकांच्यापर्यंत हा मेसेज जात असताना देवपा, माझं नाही तर तुझं गौरव होऊ दे. माझी प्रार्थना तू ऐकलीस, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू पाठवलं देवपा, याबद्दल मी मनापासून तुला वंदन करतो आणि तुझी स्तुती करतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती देऊन ही विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्या पवित्र आणि गौड नावाद्वारे प्रार्थना केली म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रस्तावनेच्या भागामध्ये मी बोलत असताना प्रियानो, पेंटिकॉस्ट हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा मराठीमध्ये जो अनुवाद होतो त्याला 50वा दिवस असे म्हणतात. आणि याच दिवशी शिष्यांच्यावर पवित्र आत्मा आला, त्यांना अग्नीच्या जिभा प्राप्त झाल्या. मग जेथे अग्नी आहे तेथे असत्य, अमंगळ, अपवित्र काहीही टिकत नाही. दैवी सामर्थ्याने ते सर्वजण भरले. सुसाशासारखा नाद म्हणजे मोठा आवाज झाला, आणि घरात जे बसले होते ते त्याने म्हणजेच पवित्र आत्म्याने भरले. आत्म्याने त्यांना वाचा दिल्याप्रमाणे ते निरनिराळ्या भाषांमधून देवाची स्तुती किंवा त्याचं गौरव करू लागले. देवाच्या नावाला खरोखर धन्यवाद असो. वलांडण सणानंतर 50व्या दिवशी हंगामाचा सण इस्रायल लोक पाळत असत. या सणाला ते 50वा दिवस म्हणत असत. या दिवशी सकाळी प्रभू येशूचे शिष्य व इतर बंधुजन एका घरात होते. एकाएकी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व येशूने त्यांना असे घडेल हे अगोदरच सांगितलेले होते. या घटनेला प्रभूने पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे असे म्हटले होते. आणि म्हणून आज जुन्या करारामधून योएल संदेष्टा याचा 2रा अध्याय याचा 2रा अध्याय आणि 28 ते 32 या वचनासंबंधानं आपण विवेचन करत असताना आपण पाहूया. देवाच्या आत्म्याचा वर्षाव या संबंधाने शीर्षक देण्यात आला आहे. देवाच्या आत्म्याचा वर्षाव झाल्यानंतर घटनाक्रम कसा असेल या संबंधी 6व्या शतकात योएल संदेष्टाने त्याविषयी लिखाण केले आहे, जे देवाच्या आत्म्याच्या द्वारे आज्ञा दिल्यानुसार ते लिहिण्यात आले आहे. योएलनं हे माणसाच्या शिकवणीवरून किंवा माणसाच्या मार्गदर्शनावरून केलेलं नाही, देवाच्या पवित्र आत्म्यानं किंवा जे देवानं सुचवलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो की संदेष्टा हा प्रवक्ता असतो आणि देवापासून तोच ऐकतो आणि ते ऐकलेलं तोच ते लोकांच्यापर्यंत प्रगट करतो. आणि म्हणून संदेष्टा हा प्रवक्ता आहे, देवाचा दास आहे. देवाच्या वतीनं तो बोलतो, देवाच्या सामर्थ्याच्या वतीनं तो बोलतो आणि देवाचा निरोप लोकांच्यापर्यंत पोहोचवतो, अशासाठी की त्यांची वर्तमान काळातील असणारी जी वागणूक आहे किंवा त्यांचं जे आचरण आहे ते देवाच्या वचनानुसार घडावं, ह्या त्या पाठीमागचा विशेष अर्थ आहे. पहिला भाग जो आहे, माझी प्रजा कधीही लज्जित पज्जित होणार नाही. परमेश्वर म्हणतो, मी तुमचा देव आहे आणि अन्य कोणी नाही. देव आपल्या स्वतःविषयी सांगत असताना म्हणतो, अरे बाबांनो, जी वाणी आहे किंवा जो निरोप मी माझ्या संदेशाच्या द्वारे देत आहे, हा संदेष्टा बोलत नाही तर तो मी बोलत आहे. मी तुमचा देव आहे आणि दुसरा तुमचा अन्य कोणी देव नाही. आणि मग प्रभू म्हणतो, ज्यावेळी लोकांना, इस्रायल लोकांना कळेल तेव्हा असे घडेल. आणि मग काय घडेल याविषयी आपण आता पाहणार आहोत. देवाला प्रथम अशी इच्छा होती की इस्रायल लोकांना त्यांची मूळ ओळख
व्हावी कारण मूळ ओळख झाल्याखेरीज देवाचा साक्षात्कार होणे नाही. देवाविषयी त्यांना पूर्ण ज्ञान मिळावे व त्याद्वारे त्याचे नातेसंबंध मजबूत व्हावे हाच हेतू या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, मी तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्यासमोर तुला अन्य देव नकोत किंवा नसोत, म्हणजे अन्य आहेत, परंतु माझ्यासमोर तुला अन्य देव नसोत. याचा अर्थ आपण संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण आत्म्या अंतकरणानं आणि त्या पूर्ण जीवानं त्या परमेश्वरावर आपण प्रीती करावी. याचा अर्थच असा आहे, देवानं जे काय आम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत, जे काय अटी दिलेल्या आहेत, जे काय नियम दिलेला आहे, जे काय निर्बंध दिलेला आहे, अगदी त्याचनुसार आम्ही पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून चालावं आणि परमेश्वरानं दिलेले जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं, ही सेनाधीश परमेश्वराची इच्छा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि तो म्हणतो अन्य कोणी नाही. प्रियानो, अन्य कोणी नाही म्हणजे तो म्हणतो, मी तुम्हाला घडवले, मातेच्या उदरामध्ये घडवले, मी माझा तुम्हाला साक्षात्कार दिला, माझं वचन तुम्हाला मी समजावून सांगितलं अशासाठी की माझ्याखेरीज दुसरा कोणी नाही, एकही नाही, फक्त मी एकटाच आहे. आणि तो म्हणजे अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव. याच नावानं मला पिढ्यानपिढ्या ओळखतील. आणि तो म्हणतो, आय एम ओनली वन युअर गॉड, आणि मी तुमचा एकमेव देव आहे. पुन्हा पुन्हा तो आम्हाला सांगतो, मी तुमचा एकमेव देव आहे. मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी इस्रायल ज्यावेळेला या परमेश्वराच्या ज्ञानाचा त्याला पूर्ण साक्षात्कार होईल, पूर्ण त्याची माहिती होईल, त्यावेळेला काय घडेल बघूया. पहिली घटना आहे, मी मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाचं काम करत असताना, देवाची सेवा करत असताना पवित्र आत्म्याच्या दानाखेरीज किंवा पवित्र आत्म्याचा वर्षाव जोपर्यंत आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं देवाचं काम करू शकत नाही. जरी आम्ही काम केलं तर त्यामधून मिळणारं समाधान, त्यामधून मिळणारं पीक, त्यामधून मिळणारा मोबदला, त्यामधून पवित्र आत्म्याच्या द्वारे निर्गमित झालेला देवबापाच्या सामर्थ्यापासून उतरलेला साक्षात्काराचा अर्थ आहे, तो माणसाच्या बुद्धीनं, सामर्थ्यानं समजत नाही. आणि म्हणूनच प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की न्यायसभेपुढे काय बोलायचं आहे याविषयी तुम्ही घाबरू नका, त्यावेळेला तुम्हाला पवित्र आत्मा सुचवेल. म्हणजे प्रभूला देखील या पवित्र आत्म्या संबंधाने असणारं जे शिक्षण आहे किंवा मार्गदर्शन आहे, पित्यापासून त्या सर्व गोष्टी प्रभूला प्राप्त झालेल्या होत्या. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, मी मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. मी माझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही, माझ्या आत्म्याचा वर्षाव मी करेन, इतर आत्म्याचा मी वर्षाव करेन असं लिहिलेलं नाही आहे. दुसरं म्हटलेलं आहे, तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. प्रियानो, आज या वर्तमान काळामध्ये आमचे पुत्र आणि आमचे कन्या संदेश देतात का? आज जर ते देतात तर लोकांच्या मनाला ठाव घेणारे ते संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचतात का याचा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे देवाचा आत्म्याचा वर्षाव ज्यावेळेला होतो त्यावेळेला आमचे पुत्र आणि कन्या हे देवाच्या वचनामधून बोलतील. प्रियानो, देवाचं वचन बोलणं हे सहज सोपं नाही आहे, कारण त्याला अनन्यसाधारण अर्थ आहे. हा मानवासाठी देव बापानं त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे निर्गमित केलेला, सांगितलेला जो अर्थ आहे तो जसाच्या तसा, ज्याला ग्रीकमध्ये प्रोस्किनिओ हा शब्द आहे, जसं आहे तसं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल मानवाच्या बुद्धिमत्तेने, मानवाच्या विद्वत्तेने, मानवाच्या साक्षात्काराने, मानवाच्या सामर्थ्यानं, मानवाच्या आघात बुद्धीनं ते त्याला प्रगट करता येत नाही, कारण तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या नावानं धन्यवाद करतो. तो म्हणतो, बी विभागामध्ये तुमच्या हृदयात स्वप्ने पडतील. प्रियानो, आज हृदयात स्वप्ने पडतील. देवाचा आत्म्याचा ज्या वेळेला वर्षाव होईल, तरुण तरुणी संदेश देतील आणि त्याच्याप्रमाणे हृदयात स्वप्ने पडतील असं म्हटलेलं आहे. प्रियानो, आजच्या काळामध्ये हृदयात स्वप्ने पडतात का? आणि जर ते पडत असले तर त्याचा अर्थ कळतो का? आणि जर ती स्वप्न पडत असली तर त्या स्वप्नाचा अर्थ सांगून इतरांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आम्ही वचनाची किंवा सुवार्तेची पेरणी त्या पडलेल्या स्वप्नाच्या अर्थानुसार करतो का याचा विचार देखील आज आपण करणं गरजेचं आहे. पुढं म्हटलेलं आहे, तुमच्या तरुणात दृष्टांत होतील व दास व दासी, तुमच्या दास दासीवर यावर सुद्धा देवाच्या आत्म्याचा वर्षाव मी करीन असं म्हटलेलं आहे. आज आपण पाहिले असता आपले पुत्र व कन्या देवाच्या वचनाचा अर्थ सांगतात. काही वेळा अतिशय सत्यप्रद अर्थ मला प्राप्त होतो. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, लक्षात ठेवा, तो म्हणतो फक्त तरुणांना दृष्टांत होतील असं नाही आहे, त्यांना दृष्टांत होतीलच. कारण ज्या माणसाला दृष्टांत नाही त्याला परमेश्वराच्या सामर्थ्याचं काम प्रियानो करता येत नाही. सो वेअर इज द विजन, देर इज द वर्क, देर इज द रिस्पॉन्सिबिलिटी, देर इज द पॉवर ऑफ द स्पिरिट.
देर इज द डायरेक्शन ऑफ द लॉर्ड अँड देर इज द पाथवे ऑफ द लॉर्ड, आणि परमेश्वर त्यानुसार आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि मग तो काय म्हणतो बघा, आपले पुत्र व कन्या देवाच्या वचनाचा अर्थ सांगतात, काही वेळा अतिशय सत्यप्रद अर्थ मला देखील प्राप्त होतो. आज देव तरुणांना प्रियानो निवडत आहे. आज देव तरुणांना निवडत आहे, त्यांच्याकडून जबाबदारीयुक्त काम करून घेत आहे. कारण देव इस्रायलाच्या स्तुतिस्तवनात वसणारा आहे व तो महान चिन्हे करणारा देव आहे. आणि प्रियानो, देवाला कोणत्याही काळामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, देवाला काहीही अशक्य नाही. आणि मग त्यानंतर पुढच्या विभागामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. याचा स्पष्टीकरणात अर्थ थोडक्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या वचनानुसार जे पवित्र शास्त्र नीट वाचतात, त्याचा अर्थ समजून घेतात व देवाच्या आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेला अर्थ त्यांना कळून येतो. कारण लक्षात ठेवा, देवाचा आत्मा हा रहस्य प्रगट करतो, ते आपल्याला उकल करून सांगतो. आणि जो मूळ अर्थ आहे, तो मूळ अर्थ जसाच्या तसा देव बापाच्या इच्छेनुसार पवित्र आत्मा प्रगट करतो. आणि म्हणून प्रियानो, देव मानवाशी बोलतो. तो स्वप्नाच्या द्वारे बोलतो, तो वचनाच्या द्वारे बोलतो, तो दृष्टांताच्या द्वारे बोलतो. देव आमच्याशी बोलतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, आपण देवाशी बोलण्यासाठी आम्ही कोणत्या वेळेला आम्ही उठतो. स्तोत्र 55:17 मध्ये म्हटलंय, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही काकुतीनं परमेश्वराला वाणी करा आणि आपलं गाराड त्या परमेश्वराला तुम्ही सांगा. प्रभू येशू ख्रिस्त देखील मध्यरात्रीच्या वेळेला सकाळच्या प्रहरी आणि तो जाऊन डोंगरावर प्रार्थना करत होता. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, एखादी गाडी आहे आणि जर त्या गाडीमध्ये जर इंधन नसेल तर ती गाडी फार काळ चालत नाही. आणि म्हणून तुम्हाला माझा पाळकीय सल्ला आज या दिवशी आहे की तुम्ही नेहमी पहाटे मध्यरात्री ज्या वेळेला देवाचा आत्मा तुम्हाला उठवत असेल, त्या वेळेला गुडघ्यावरून त्याची प्रार्थना करा. परमेश्वरा, मला उद्या जे काही काम करायचं आहे त्या कामासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं दान दे, तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये घाल, तुझ्या पवित्र आत्म्याची स्फोटक शक्ती माझ्यामध्ये घाल. कारण मला माहिती आहे, हे माझ्याद्वारे होत नाही, हे माझं काम नाही, हे तुझं सामर्थ्य आहे, हे तुझं गौरव आहे, हे तुझं रहस्य आहे. आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या आत्म्याच्या द्वारे त्या सर्व गोष्टी मला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून प्रभू, तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आणि तुझ्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये माझ्या देवा तू मला चालव. आणि मग काय होतं बा, स्वप्नाद्वारे, वचनाद्वारे आणि दृष्टांताद्वारे देव आमच्याशी बोलतो. तो त्याच्या भावी काळाच्या योजना आपल्याला प्रगट करतो. फक्त त्याच्याजवळ आपण येणे व पश्चाताप करून त्याला क्षमायाचना करणे म्हणजे त्याच्या दृष्टांताजवळ येण्यासारखं आहे. आणि म्हणून परमेश्वर आज वृद्धांना किंवा तरुणांना स्वप्नाचा अर्थ आपल्याला अशा प्रकारे सांगत आहे. तो पुढच्या बी भागामध्ये म्हणतो, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. देवबाप आपल्याकडून त्याच्या बाबतीत असलेले कार्य करून घेताना आपले समर्पण, आपले बलिदान पाहतो. पुष्कळ वेळेला मी पाहतो, ज्या वेळेला सेवक वर्ग म्हणतो, पाळकसाहेब खरोखरच मला पहाटे उठता येत नाही, मला देवाचं काम करता येत नाही, किंवा मला देवाच्या सेवेला जर मी गेलो तर खरोखर मला त्या ठिकाणी विरोध येतो. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही ज्या वेळेला येशू हा प्रभू आहे, आपण गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो. आणि मी काय करणार आहे याविषयी ज्या वेळेला आपण परमेश्वराला सकाळीच लवकर ते निवेदन करतो, परमेश्वराचा देवदूत, परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या अगोदर ज्या भागामध्ये आपण देवाच्या कार्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी त्याच्या दिव्यदूतांचा पहारा ठेवतो, सर्व अडखळण दूर करतो. आणि लक्षात ठेवा, देवाच्या आत्म्याच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी सुवार्थेचं काम होतं. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना करण्याची खूप गरज आहे. आणि मग प्रियानो, आपले समर्पण, आपले बलिदान देव पाहतो आणि तो म्हणतो की तरुणास दृष्टांत होतील. देवाच्या कामाची रचना परमेश्वराकडून आम्हाला मिळते. देवाच्या कामाची जी रचना आहे ती आम्हाला परमेश्वराकडून मिळते प्रियानो. आणि म्हणून कारण आपण त्याची निर्मिती आहे, आपण अन्य कोणाची निर्मिती नाही. आणि म्हणून तो पुन्हा एकदा म्हणतो, अरे बाबांनो, तुम्हाला इतरांच्या मागून जाण्याची काय गरज नाही. मी तुमचा सर्वसमर्थ देव आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला टाकणार नाही. तुम्ही पश्चाताप करा, माझ्या वधस्तंभाजवळ या, पहा मी तुम्हाला दृष्टांत देईल, तुम्हाला मी स्वप्न देईल, तुम्हाला विवचनाच्या द्वारे बोलेन. अशा प्रकारचा साक्षात्काराचं वचन प्रभू आज आम्हाला या ठिकाणी बोलत आहे. आणि मग पुढच्या विभागामध्ये, डी विभागामध्ये, मी पृथ्वीवर रक्त व अग्नी व दुरांचे लोळ ही चिन्हे दाखवीन. आज आपण अशा परिस्थितीतून प्रियानो जात आहोत.
आता सध्याची आजची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर जगामध्ये विविध प्रकारचा जो आजार आहे तो आजार प्रियानो आलेला आहे आणि आजारानं सगळं जग परमेश्वराच्या सामर्थ्याकडे कळलेलं आहे. मनुष्य ज्यावेळेला देवाच्या सामर्थ्यापासून दूर जातो त्यावेळेला त्याच्या हातचा उद्योगधंदा परमेश्वर बंद करतो प्रियानो. परंतु या ठिकाणी काय लिहिलंय ते आपण पाहूया. पण आज आपण अशा परिस्थितीतून जात असताना लक्षात ठेवा, रक्त मानवी जीवनाचा नाश, कारण देवाच्या वचनानुसार ती जीवनशैली नाही. आज या सर्व घटना, या सर्व गोष्टी का होत आहेत तर मनुष्य देवाच्या वचनानुसार चालत नाही, मनुष्य देवाच्या वचनानुसार बोलत नाही, मनुष्य देवाच्या वचनानुसार कृती करत नाही. देवाच्या वचनापासून भिन्न असणारी कृती माणसाला नेहमी देव बापाच्या क्रोधाच्या नाशापर्यंत प्रियानो घेऊन जाते. आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आचरण करण्यासाठी सध्या मनुष्य मात्र किंवा संपूर्ण मानवजात प्रियानो कमी पडत आहे, उणे पडत आहे. सध्या जगात लाखोने प्रियानो मृत्यू होत आहे, पृथ्वीचे तापमान वाढत आहे, ज्वालामुखीमुळे किंवा त्याच्या उद्रेकामुळे प्रियानो प्रचंड धूळ आकाशामध्ये उडत आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पूर येत आहे, जंगले अग्नीमुळे नष्ट होत आहेत आणि प्रियानो ही देवाच्या वचनाची परिपूर्ती आज होत आहे. आणि म्हणून प्रियानो दुसरा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये फार सुंदर रीतीनं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा महान दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. प्रियानो, टोळधाड ही देवाकडून आलेली विध्वंसक आपत्ती होती. हे स्पष्ट करण्यासाठी योएल संदेशाने देवाचा दिवस हे प्रतीक पुढे आणले आहे. देवाचा दिवस म्हणजे पापी जगावर येणाऱ्या अंतिम न्यायाचा दिवस. यातून त्याच्या स्वतःच्या पापाच्या लोकांची सुटका नाही असा त्याचा अर्थ होतो. यशायाचा 2रा अध्याय आणि त्याची 6 ते 21 तुम्ही वचन वाचले तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ सुस्पष्ट करण्यात आलेला आहे. आज आपण मनाला वाटेल रुचेल अशा प्रकारची जीवनशैली आज आपण प्रियानो विकसित केली आहे. दुष्टाचे मरण हे दुष्टाईतच होईल, धार्मिक मात्र देवाच्या अभिवचनानुसार तरेल. देवाचा दिवस म्हणजे प्रभू येशूच्या द्वितीय येण्याचे चिन्ह आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योएल 2 आणि 28 ते 32 पेत्राने देवाच्या दिवसाविषयी यथार्थ त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पेत्राने आपल्या या संदेशामध्ये कोणत्या मानवाला तो घाबरलेला नाही, शास्त्री पुरुषांना घाबरलेला नाही. कारण प्रियानो, शास्त्री पुरुषी हे प्रियानो बाहेरच्या बाजूने अतिशय सुंदर दिसत होते, परंतु ज्याप्रमाणे चुना लावलेल्या कबरा असतात त्या चुना लावलेल्या कबरा आतमध्ये जसे कुजलेली हाडं असतात तशा प्रकारचं प्रियानो त्या सर्व गोष्टी दिसून येत आहे. वचन वाचतात परंतु वचनाप्रमाणे न करणारे लोक म्हणजे प्रियानो शास्त्री आणि पुरुषी की ज्यांच्या कबरावर ते बाहेरून फार सुंदर दिसतात, फार आकर्षक दिसतात, फार विलोभनीय दिसतात, बट इंटरनली दे आर नॉट अटॅच विथ द पॉवर ऑफ द गॉड अँड पॉवर ऑफ द स्पिरिट. आणि हे अतिशय महत्वाचा प्रियानो आहे. हा मुद्दा तुम्ही ध्यानामध्ये घ्यावा. आणि मग पुढे तो म्हणतो 2:32, जो कोणी परमेश्वराच्या नावाचा धावा करील तो तरेल. प्रियानो, जो कोणी या परिस्थिती देखील जो कोणी परमेश्वराच्या नावाचा धावा करील तो तरेल. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, सध्या वर्तमान काळातील जी परिस्थिती आहे, आज आपण कोणत्या समस्येतून जात आहोत, मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे की आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. मरण आपल्या दारामध्ये आलेलं आहे, मरण अतिशय जवळ आलेलं आहे, ते स्वस्त झालेलं आहे. परंतु लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची खून आहे, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी देवाचं वचन आहे, ज्या ठिकाणी कोकऱ्याचा साक्षात्कार आहे, मी खात्रीने सांगतो मृत्यूचा दूत तिथून ओलांडून जाईल परंतु त्याच्या प्रिय लोकांना मात्र स्पर्श करणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग प्रियानो या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याचा धावा करण्यापूर्वी पुढील बाबींची आपण पूर्णता करणे फार गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला मी देखील अनेक ठिकाणी प्रियानो ऐकतो, नाही का, प्रार्थना करत असताना मी ऐकतो, त्या ठिकाणी म्हटलं जातं की आपला परमेश्वर हा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, आपला परमेश्वर हा आरोग्य देणारा परमेश्वर आहे. अरे बाबांनो, मला ते सर्व माहीत आहे. स्तोत्र 103 मध्ये म्हटलंय, तो माझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि सर्व रोग बरे करतो. परंतु याचा अर्थ की तो रोग बरे करतो, सर्व अपराधांची क्षमा करतो म्हणजे पुन्हा तेच पाप करण्याची परमेश्वर आम्हाला परवानगी देतो का प्रियानो? मी नेहमी मागेही सांगितलेलं होतं, एकदा दुधाचे दही झाले की पुन्हा त्या दह्याचे दूध केव्हाही होत नाही. हा रासायनिक बदल आहे. आमच्यामध्ये ज्यावेळेला आध्यात्मिक बदल होतो तो आध्यात्मिक बदल इट मस्ट बीन अ परमनंटली, आणि त्याचे सर्व गुण आहेत, त्याचे सर्व गुणधर्म आहेत, ते वैशिष्ट्यासह देवाच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रथम मी सांगेन, त्याचा दावा करण्यापूर्वी पुढील बाबींची आपण पूर्तता करणे गरजेचे आहे. नंबर 1,
वचनाविषयी आपण जागरूक राहणे गरजेचं आहे, प्रार्थनामय जीवन जगणे गरजेचं आहे, सत्य वचनावर आधारित जीवनशैली व मार्ग तयार करणे आहे. देवाचे वचन हे सजीव सक्रिय आहे आणि ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आपले शरीर, आत्मा, मन व जीव आपण प्रभूला समर्पित करणे गरजेचं आहे. कोणत्याच ऐहिक गोष्टीकडे नाही तर वरील स्वर्गीय गोष्टीकडे, स्वर्गीय गोष्टी मिळवण्याची आपण खटपट करणे गरजेचं आहे. संकट समयी माझा देव माझ्याबरोबर असेल या दृष्टांतामध्ये आपण जगणं. मला प्रियानो आज तुम्हाला सांगू द्या की आज आम्ही खऱ्या अर्थानं परमेश्वर बापाबरोबर जर आपल्याला जोडायचं असेल तर आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला लोक मला सांगतात की मी चर्चला जातो, मी दशमांश देतो, मी दानार्पण देतो, मी सर्व काय करतो. अरे परंतु या सर्व गोष्टी करण्याच्या पूर्वी प्रथम तुला देवाचं लेकरू, देवाचा मुलगा, देवाची मुलगी, देवाचं दास, तुझं आंतरिक अंतकरण त्या तुझ्या स्वतःच्या आचरणा संबंधाने काय साक्ष देतं. तू स्वतः त्या आरशापुढे उभा राहा आणि स्वतःलाच विचार की तू जे काय बोलतोस किंवा ज्या काही गोष्टी तुझ्यामध्ये पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी पवित्र आत्म्यानं तुला निष्पन्न केलेल्या आहेत का? त्या गोष्टी तुला दिसतात का? आणि त्या जर गोष्टी तुला दिसतात तर त्याप्रमाणे तुझं आचरण पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आहे का? प्रियानो, आपला आलेख आपणच बघायचा असतो, कारण मनुष्य स्वतःला ओळखतो. तो सर्वांना फसवू शकतो परंतु सर्वसमर्थ देवाला कधी तो फसवू शकत नाही. आज मला तुम्हाला सांगू द्या, पश्चाताप करा आणि पश्चातापाला शोभेल अशी तुम्ही फळे द्या, कारण दिवस वाईट आहेत. यामध्ये सैतानाला प्रतिकार करावायचा असल्यास देवाच्या येणारा जो दिवस आहे त्या दिवसाविषयी देखील आपण जागरूक राहून परमेश्वराला संतोषित करणारे जीवन जगण्याचा आपण निश्चय करणं देखील गरजेचं आहे. प्रियानो, या ठिकाणी शेवटच्या विभागामध्ये असं म्हटलंय, सूर्य अंधकारमय होईल, म्हणजे देयर विल बी नो लाईट. प्रियानो, जनमानसावर, प्राणी मात्रावर अन्न साखळी बिघडेल. वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येणार नाही. सूर्यप्रकाशाची गरज असते त्या फोटोसिंथेसिस क्रियेसाठी. सूर्य अंधकारमय झाल्यानंतर अन्न साखळी पूर्णपणे बंद पडेल. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, अन्न पाण्याची नाही, अन्न पाण्याचा दुष्काळ तर पडेल ज्यावेळेला सूर्यप्रकाश देणार नाही. परंतु त्याच्याबरोबर माझ्या प्रियानो, आज तुम्हाला वचन सांगत असताना आज या ठिकाणी देवाच्या वचनामधून किंवा टीव्हीच्या माध्यमामधून, इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून देवाचं वचन आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु शेवटच्या काळामध्ये प्रियानो अन्नधान्याचा नाही, अन्न पाण्याचा नाही तर देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल माझ्या प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन नीट ऐका, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुढे काय म्हटलं ते आपण पाहूया. सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाची जेव्हा प्रियानो बेरीज होते किंवा ते सरळ रेषेत येतात तेव्हा समुद्राला भरती येते. अनेक प्रक्रिया प्रियानो बिघडल्या जातील ज्यावेळेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये बिघाड किंवा ते अंधकारमय आणि रक्तमय होतील. आणि म्हणून देवाचा दिवस येण्यापूर्वी ह्या घटना खात्रीने घडतील, यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाही. पुष्कळ वेळेला माणसाला असं वाटतं की कधी या घटना घडणार आहेत, माणसाला लक्षात येतं की कधी हे सर्व घडणार आहे. परंतु मनुष्य काय करतो, जगाच्या जीवनामध्ये किंवा जगरहाटीच्या जीवनामध्ये इतका तो गुंतून गेलेला आहे. जसं म्हटलं जातं, वरच्या बाजूला उडणारा जो मनुष्य आहे त्याला खालचं काय व्यवस्थित दिसत नाही. परंतु माझ्या प्रियानो, माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज देवाचा सेवक या नात्यानं, त्याचा याजक या नात्यानं मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही देवाच्या सामर्थ्याजवळ येण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. आम्ही आता झोपेतून उठण्याची वेळ जवळ आलेली आहे. आम्ही आमच्या परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या स्तुतिस्तवनामध्ये आम्ही व्यस्त असण्याची गरज आहे, कारण आम्हाला वाचवणारा फक्त एकच आहे आणि तो म्हणजे आमचा देव आहे. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाच्या नावाचा धावा केल्यानंतर आपण आज चालू असणाऱ्या परिस्थितीतून पुढे जाणार आहोत. आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती रोगराईने भरलेली जी परिस्थिती आहे, संपूर्ण जग त्या अखत्यारीत आलेलं आहे. अशा सर्व अवस्थेमध्ये आपला परमेश्वर फक्त त्यातून आपल्याला बाजूला काढू इच्छितो. त्याचं रक्त आम्हाला वाचवू शकतं, त्याच्या रक्ताचं सामर्थ्य आम्हाला वाचवू शकतं. आणि म्हणून आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी प्रियानो, मध्यरात्री उठून, पहाटे उठून परमेश्वराजवळ याचना करा. कारण ज्या वेळेला आम्ही देवबापाला याचना करतो त्याचे दिव्यदूत आमचा निरोप घेऊन जातात आणि परमेश्वराचं पवित्र आत्मा येतो आणि तो आम्हाला धीर देतो. आम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणत्या सामर्थ्याने गेलं पाहिजे, तो मार्ग आणि ती वाट परमेश्वर आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दाखवतो. आणि म्हणून प्रियानो, वी आर लिव्हिंग इन द क्रिटिकल टाइम पिरियड, नीड टू रिपेंट इटर्नली टू डेव्हलप द गॉड रेव्हलेशन अँड बिटवीन गॉड अँड अस.
आमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसताना आमच्या विचारांची जी देवाणघेवाण आहे किंवा आदान प्रदान आहे, हे आदान प्रदान आमचं वाढलं पाहिजे. असं म्हटलं जातं ज्यावेळेला एखाद्या मनुष्याच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप आहे, म्हणजे अबोल जर असेल तर याचे विचार त्याला कळत नाहीत, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत. तसं आम्ही ज्यावेळेला परमेश्वराला आमची समस्या सांगत नाही त्यावेळेला त्या समस्या प्रियानो वाढल्या जातात. आणि म्हणून सर्व समस्या, सर्व गरजा, सर्व अडचणी तुम्ही त्याच्याजवळ मांडा. कोणतीही बाब असो, कोणतं संकट असो, कोणता आजार असो, कोणता व्याधी असो, काही असो, सर्व बिकट परिस्थितीमध्ये त्या प्रभूच्या वधस्तंभाला तुम्ही कवटाळा. मी खात्रीनं सांगतो तो देव मला आणि तुम्हाला वाचवणारा देव आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीतून जात असताना प्रियानो औषध किंवा रिसर्च किंवा इन्व्हेन्शन किंवा जगिक बाबीवर विश्वास ठेवून जर आपण पुढे जाऊ तर देवाचे सामर्थ्य उचित स्थितीत काम करणार नाही. हालेलुया. प्रियानो, जग सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं सर्व काय सुरू आहे, परंतु मला तुम्हाला सांगू द्या आजच्या परिस्थितीतून आम्ही जात असताना औषध, रिसर्च किंवा इन्व्हेन्शन किंवा जे संशोधन आहे या बाबीवर विश्वास न ठेवता देवाच्या आत्म्यावर, देवाच्या वचनावर, देवाच्या सामर्थ्यावर आम्ही प्रियानो विश्वास ठेवून पुढे चालणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, पैशानं जगातील सर्व गोष्टी विकत घेता येतात, परंतु परमेश्वराचं सामर्थ्य मात्र विकत घेता येत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये प्रभूचे शिष्य व इतर बंधुजन प्रियानो एका घरात होते. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आणि एकाएकी प्रियानो पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आहे आणि मग त्या ठिकाणी भूकंप झालेला आहे. आज आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवाला म्हणा की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तो आमच्यावर कर. परमेश्वर देव बापा, जर आम्ही एका ठिकाणी स्थिर असेल, जर परमेश्वरा तुझ्या वचनानं, तुझ्या सामर्थ्यानं आम्ही भरलेलो नाही तर बापा थोडंसं आम्हाला हलव. एखाद्या माणसाला ज्यावेळेला हलवलं जातं त्यावेळेला झोपेमधनं उठवलं जातं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेला एखादा मनुष्य झोपेचं सोंग घेतो त्याला उठवणं अवघड आहे, प्रत्यक्ष झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे. आणि देवाला देखील ही घटना आता जगाच्या संबंधानं पाठ झालेली आहे, त्याला माहीत झालेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की भूकंप झाला, सोसाट्याचा वारा सुटावा तशा प्रकारचा मोठा आवाज झाला. प्रभू येशू विषयीची जी सुवार्ता आणि ते प्रियानो निरनिराळ्या भाषेमध्ये बोलू लागले. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज पवित्र आत्म्याच्या या दानाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आपण पवित्र आत्म्याची विविध जे दानं आहेत त्या दानांच्या विषयी आपण ऐकलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. विद्येचे दान आहे, संदेश सांगण्याचं दान आहे, अन्य भाषा बोलण्याचं दान आहे, त्या भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे, किंवा प्रियानो विविध प्रकारचं दुष्ट आत्म्यांना घालवण्याचं दान आहे. विविध प्रकारचं ते दान आहे आणि तो पवित्र आत्मा एक आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं तो आपल्यामधून काम करून घेतो. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, मी इतकंच तुम्हाला सांगेन, आपण संकटाच्या काळामध्ये आहोत. वी आर इन द लास्ट एज माय फ्रेंड्स, अँड वी पे मच अटेन्शन टुवर्ड द वर्ड्स ऑफ द गॉड. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, देवाच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, पुष्कळ वेळेला माणसाचा भ्रमनिरास होतो. अरे आम्ही पुष्कळ वर्ष झाला ऐकतोय की असं होणार आहे, ते होणार आहे, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या सामर्थ्याचा दिवस चोराप्रमाणे येईल. देवाच्या सामर्थ्याचा दिवस पूर्वेकडून पश्चिमेकडे वीज जशी चकाकते तसं मनुष्याच्या पुत्राचं येणं होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, जर आम्ही त्या 10 कुमारीपैकी 5 कुमारी आत गेल्या आणि त्याने ते तेल म्हणजे विश्वास त्याच्यामध्ये नव्हता आणि म्हणून त्यांनी लागणारी जी सर्व सामुग्री होती ती सामुग्री आपल्या बरोबर घेतली नाही. आज आम्हाला देखील त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जात असताना, परमेश्वराच्या साक्षीमध्ये जात असताना आमच्याजवळ आवश्यक असणारी जर सामुग्री नसेल, देवाचं वचन नसेल, देवाचा प्रकाश नसेल, देवाचा मार्ग नसेल, देवाचा आशीर्वाद नसेल, किंवा आध्यात्मिकरित्या देवाला संतोषित करणारी ती जर वृत्ती नसेल, ती ख्रिस्त येशूची जशी चित्तवृत्ती येते ती चित्तवृत्ती जर आमच्यामध्ये नसेल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो त्यानंतर आम्ही त्या गेटला फक्त हात लावणार आहोत, तिथून आम्हाला आत जाणं येणार नाही. आणि म्हणून माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या संदेशामधून ज्या निष्कर्षाच्या भागामध्ये आलेलो आहे, मी इतकंच तुम्हाला सांगेन की पवित्र आत्म्याचं दान आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला लोक विचारतात, काय हो तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय काय? मला तुम्हाला सांगू द्या, मनुष्य ज्या वेळेला देवाच्या वचनामधून बोलत असतो तो त्याच्या मनानं किंवा त्याच्या विचारानं तो बोलत नाही. प्रथम हे ध्यानात आणा की संदेश कधी मनुष्याच्या इच्छेनं आलेला नाही. प्रियानो, अरण्यामध्ये सिंहाने गर्जना केली तर त्यास भिणार नाही असा कोण आहे? आणि प्रभू परमेश्वर बोलला आहे तर संदेश दिल्या वाचून राहावेल काय? माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रार्थना करा, देवाला धन्यवाद द्या. खरोखर आपण शेवटच्या विभागामध्ये आहे. माझी इच्छा आहे प्रियानो, देवाचं वचन शक्य तितक्या लोकांना
लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा, शक्य तितक्या लोकांना सैतानाच्या चंगुलातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्हाला समजलेलं आहे ते त्यांना पाळावयास शिकवा, त्यांना सांगा, परमेश्वराच्या नामामध्ये त्यांच्यासाठी मध्यरात्री प्रार्थना करा. लक्षात ठेवा, एका व्यक्तीला जर तुम्ही वाचवू शकला तर ते एका आत्म्यासाठी जवळजवळ 1000 नीतिमान लोकांच्यासाठी असणारा जो आनंद आहे तो एका लॉस झालेल्या किंवा हरवलेल्या त्या एका आत्म्याला शोधून आणल्याबद्दल देवबापाला आनंद होतो. आणि लागू करण्याच्या एरियामध्ये मी बोलत असताना माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनो तुम्हाला सांगेन, आम्ही अनेक वेळेला देवाचं वचन ऐकतो. आज आम्ही 100 वर्ष 50 वर्ष देवाचं वचन आम्ही ऐकत आलेलो आहे, परंतु लक्षात ठेवा, आम्हाला देवाचं वचन आम्ही ऐकतो परंतु त्याप्रमाणे कृती करत नाही. एखादा मनुष्य प्रियानो दगड खाणीतून बाहेर काढतो, त्याला आकार देतो, परंतु त्याला जर आपल्या घराच्या पायाला लावत नाही तर त्या दगडाचा काहीच उपयोग होत नाही. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आता आपल्याला झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून लागू करण्याच्या या सामर्थ्यामध्ये किंवा त्याच्या विभागामध्ये मी बोलत असताना मी तुम्हाला 3 घटना सांगेन. पहिली गोष्ट, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये स्थिर राहा प्रियानो. आपण अंतिम दिवसांच्या मध्ये प्रवास करत आहोत हे लक्षात ठेवा. कोणत्याही ऐहिक गोष्टीवर प्रियानो आपली नजर ठेवू नका, आपली नजर वर ठेवा, कारण आपण स्वर्गीय आपलं नागरिकत्व आहे. आपलं नागरिकत्व या पृथ्वी तलावरचं नाही आणि म्हणून ती राज्य आणि ते धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटच्या विभागामध्ये तुम्हाला मी इतकंच सांगेन माझ्या प्रियानो की लक्षात ठेवा, परमेश्वराच्या सामर्थ्याचा काळ आता आलेला आहे. शास्त्री आणि परुषी, लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगणं वेगळं, देवाच्या वचनाप्रमाणे वागणं वेगळं, परंतु देवाच्या वचनानुसार ज्यावेळेला मनुष्य वागतो त्यावेळेला स्वर्गामध्ये देवाला खूप आनंद होतो आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्या सर्वांच्यावर होतो. आणि इतकंच मी तुम्हाला सांगेन, शेवटच्या विभागामध्ये एक विधान मी तुम्हाला जरेन बोलेन. प्रभूला म्हणा की पवित्र आत्म्यानं मला तू स्पर्श कर आणि तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य माझ्यावर येऊ दे. पवित्र आत्मा तू ये, आम्हाला स्पर्श कर, आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर, आम्हावर करुणा कर, कारण तुझ्या किरीत आम्हाला सामर्थ्य प्राप्त होत नाही. सेनाधीश परमेश्वर या वचनांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादानं भरो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, अब्रामाच्या, इसाकाच्या आणि याकोबाच्या देवा, मी मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. प्रभुराया, आज तुझ्या वचनांच्याद्वारे आमच्याशी तू बोललास. पवित्र आत्म्याचं जे दान आहे, होय परमेश्वरा, ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आहे आणि त्या मनुष्यामध्ये जर हृदय नसलं तर तो मनुष्य जिवंत नाही असा त्याचा अर्थ होतो. जसं एखाद्या माणसामध्ये बापा तो तुझा आहे असा म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ओतप्रोत भरलेलं नसेल तर तो तुझा म्हणायचा कसा प्रभू. आणि म्हणून माझ्या राजा, मी तुला विनंती करतो, पेंटिकॉस्टचा म्हणजे 50वा जो दिवस आणि त्या दिवसामध्ये शिष्य आणि इतर जण ज्यावेळेला त्या घरामध्ये बसले होते, प्रभू तुझ्या सामर्थ्याचा आत्मा त्यांच्यावर आला आणि तो पवित्र आत्म्याचा भाग आहे. प्रभू, सोसाट्याचा वारा आला, भूकंप झाला आणि ते सर्वजण त्या सामर्थ्यानं भरले आणि ज्यावेळेला त्या सर्व सामर्थ्यानं भरल्यानंतर पेत्रानं देखील बापा संदेश दिलेला आहे. आता त्या संदेशामधून जवळजवळ 3000 लोकांची भर पडलेली आहे. माझ्या राजा, मी आज तुला हीच विनंती करतो, प्रार्थना करतो बापा, ऐकणारे वचन जे ऐकणारे लोक बापा, त्या प्रत्येकांचा अंत करून तू उघड. प्रभू, प्रगटीकरण 3:20 प्रमाणे पहा, मी दाराशी उभा आहे, तुमचं दार ठोकत आहे. प्रभू, आज कितीतरी वर्ष विविध वचनांच्या द्वारे तुझे सेवक वर्ग लोकांना सांगत आहेत परमेश्वरा, परंतु अद्याप त्यांच्या अंतकरणातील कडी जी सैतानानं आतून घातलेली, जी तत्वज्ञानावर आहे, विविध प्रकारच्या चुकीच्या बापा रूढी परंपरेवर अवलंबून आहे. माझ्या राजा, ती कडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाद्वारे मोकळी कर. माझ्या प्रभू, तुझ्या लोकांना ओतप्रोत वचन कळू दे माझ्या राजा, आणि तुझ्या वचनाचा स्पर्श होऊ दे बाप्पा. पवित्र आत्म्याचं दान त्यांना प्राप्त होऊ दे. तुझं वचन सांगण्याकरिता, तुझी सुवार्ता सांगण्यासाठी परमेश्वरा, सैतानानं जे काही साखळदंड त्यांच्या पायामध्ये लावले असतील, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाद्वारे बापा ते साखळदंड बापा तू तोड. तुझ्या रक्ताची धार त्याच्यावर तू ओत प्रभू, आणि तुझ्या लोकांना तुझ्या कार्यासाठी तू पाठव बापा. कोणी पाठवले विना कसं जाणार, आणि म्हणून राजा तू त्यांना बंधमुक्त कर प्रभू, अशी तुला मी विनंती प्रार्थना करतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे माझ्या राजा तू आमच्याशी बोललास प्रभू, ऐकणाऱ्या सर्वांना आशीर्वादित कर प्रभू. हा संदेश ऐकून परमेश्वर देव बापा किती लोक ऐकतात मला माहीत नाही, परंतु प्रभू परमेश्वरा, जे आत्म्यानंद खरेपणानं ऐकतील, सैतानाची सर्व बंधनं बापा तुटली जातील आणि पवित्र आत्म्याचं दान आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामधून
वाहेल. प्रभू, धार्मिकतेचा लोंढा त्यांच्या जीवनामध्ये वाहेल आणि अशा प्रकारचं तू कार्य कर अशी मी तुला विनंती करतो. बापा, या संदेशाच्या द्वारे प्राप्त झालेले सर्व गौरव मी तुझ्या वधस्तंभाच्या सामर्थ्याजवळ बापा मी देत आहे आणि मी तुला म्हणत आहे प्रभू परमेश्वरा, हे सर्व गौरव तुझ्या एकट्याच्याच नावावर बापा मी जाहीर करतो, कारण मी तर मातीचा मनुष्य आहे, माझ्या काही सामर्थ्य नाही प्रभू परमेश्वरा, सर्व काही तुझं आहे, तू एकट्यानं केलेलं आहे, सर्व गौरव मी तुला देतो. ही विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्या पवित्र आणि गोड नावाद्वारे प्रार्थना केली म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवानं दिलेली शांती तुमच्या अंतकरणे आणि मने देव आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आता देव बापाची शांती, पवित्र आत्म्याची सहभागिता आणि पुत्राचे अक्षय जीवन तुम्हा सर्वांच्या बरोबर, आणि आज जे देवाचं वचन ऐकत आहेत त्यांच्या बरोबर, आणि जे ख्रिस्त येशूच्या नावाद्वारे झोपी गेले त्यांच्या बरोबर, आणि जे आत्म्यानं खरेपणानं देवबापाचं काम करतात अशा त्याच्या सर्व सद्भक्तांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.